बाळांनो, आज आपण प्रश्न नंबर पहिला प्रॉब्लेम सेट 1 पेज नंबर 27 वरचा जो प्रश्न पहिला आहे त्याचं पूर्णपणे उत्तर काढून देतो. व्यवस्थित लक्ष द्यायचं, कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघायचं, गणिताचं नियम व्यवस्थित हाताळायचं, काही गणित तयार करायची, गणित सोडवायची ताकद वाढत जाईल बाळांनो. आता आपल्याला टू ड्रॉ ग्राफ ऑफ ह्या इक्वेशनचा ग्राफ काढायचा असेल तर फाइंड y when x is equal to 1. x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत किती असेल? तर आपण काय करूया, या इक्वेशन मध्ये बघा, इथंच गणित सोडून देतो. 4x plus 5y is equal to 19. x is equal to 1 भरायचं. 4 into 1 plus 5y is equal to 19. 4 into 1 means 4 plus 5y is equal to 19. Okay, 5y is equal to 19. हे प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की मायनस. 5y is equal to 15. y is equal to 15 by 5 is equal to 3. म्हणजे y ची किंमत किती आली? 3. ऑप्शन मध्ये 1 4 3 2 वजा 3. बी उत्तर बरोबर. For simultaneous equation in variable x and y, dx dy d दिलाय, then find what is the x. x काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे? x बरोबर dx बाय d. आता dx ची किंमत किती दिल्या? 49 बाय d, d ची किंमत दिली 7. 7 न भागालोला 7 7 49. dy चा उपयोग झालेला नाही. ओके, x इज इक्वल टू किती आलं? 7. ए ऑप्शन आला बघा. ओके, dy ची किंमत तुम्हाला फसवण्यासाठी दिलेली आहे, त्याचा यूज करू नका. हे गणित सोडवून देतो. याच्या समोर लिहूया बाळांनो आपण. ह्या दोघांचा गुणाकार 5 into -4 व्यवस्थित बघा. 5 into -4 मायनस दुसऱ्या कंसात काय येणार? 3 into -7. 5 20 मायनस मायनस मायनसचा गुणाकार प्लस 7 21. 21 मधून 20 गेलं, एक उत्तर आलं. एक उत्तर ऑप्शन नंबर डी, एक उत्तर आलं. डिटरमाइन डिटर्मिनंट्स मेथड ऑफ डी. डी काढायचं आपल्याला. दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्या इक्वेशनचा डी काढायचा अगदी व्यवस्थित. दिलेलं इक्वेशन, डिटर्मिनंट्स काढताना दिलेलं इक्वेशन व्यवस्थित लिहायचं. x plus y is equal to 3. 3x minus 2y is equal to पक्षांतर 4. d in bracket 1 3 1 minus 2 बरोबर. पहिल्या कंसात दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार बेक बे वजा 3 -5 -5.
बाळांनो, हे गणित काळजीपूर्वक लक्ष ठेवा. ax plus by is equal to c and mx plus ny is equal to d and an is equal to not bm, then this simultaneous equation have. बघा इथं काय दिलंय, an चा गुणाकार आणि bn चा गुणाकार इक्वल नाही, आणि जर समजा त्यांचा गुणाकार इक्वल आला तर ते एकच समीकरण असतं, एकच इक्वेशन असतं, त्याची सोल्युशन इनफायनाइटली असतात. कधी जर त्यांचा गुणाकार इक्वल आला तर, कारण एकच समीकरण असतं, त्याच्या फक्त पट्टीतली इक्वेशन तयार होतात आणि लाईनवर लाईन येते, त्याच्यामुळे इनफायनाइटली सोल्युशन असतं. बघा ह्या पद्धतीने एक इक्वेशन दिलं, ह्या पद्धतीने एक इक्वेशन दिलं. आपल्याला काय विचारले, an आता an चा गुणाकार किती आला बघा, 3 चौक 12. bm चा गुणाकार किती आला, 6 दुनी 12 इज इक्वल टू नॉट. हे आता दोघं इक्वल आली, दोघांचा गुणाकार समान आला, दोघांचा समान इथं गुणाकार समान आहे का नाही. आणि जर समजा समान असेल तर काय होतं, 3 दुनी 6 बे दुनी 4, म्हणजे याच्या हे पट्टीतच आलं, म्हणजे ह्या दोघांची ही लाईन एकच असते, एकच ग्राफ निघतो, ह्या दोघांचा ग्राफ एकच मिळणार, ह्या दोघांचा ग्राफ एक येत नाही. जर दोघांचा गुणाकार समान आला तर लाईन एकच असते. समजा आता ही लाईन वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस दिला, वाय बरोबर किती येणार 3, एक्स बरोबर किती येणार 2, आणि इथून ही जाणारी जी लाईन आहे ही, याचं पण उत्तर हेच आहे आणि याचं सुद्धा उत्तर हेच आहे. कारण 6 दुनी 12 एक्स 2 आला, 4 न भागलं, 4 त्रिकोण 12 वाय बरोबर 3, हीच इक्वेशन हीच लाईन आली. म्हणजेच आपल्याला जर दोघांचा गुणाकार समान आला तर एकच लाईन असते, गुणाकार जर समान नसेल तर त्या दोन्ही लाईन अशा वेगवेगळ्या येतात आणि त्यांचं उत्तर एकच असतं, त्यांचं उत्तर एकच असतं. देअरफॉर ओनली वन कॉमन सोल्युशन, हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके बाळांनो.